नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या पहिल्या अनुभवाला सुरुवात करूया। ताई जय गजानन, माझं नाव न सांगता अनुभव सांगावा। ताई, हा अनुभव गेल्या आठवड्यात आलेला आहे। मी जेवायचा नैवेद्य महाराजांना दाखवत असताना मी मनात महाराजांना विचारलं की मी हा नैवेद्य दाखवते, पण मी हे कसं समजू की हा नैवेद्य तुम्ही स्वीकार करतात? काही खून द्या माऊली, असं म्हणून मी तो नैवेद्याचं ताट घेऊन जेवण करायला लागलो। थोड्या वेळाने माझं लक्ष देव्हाराकडे गेलं तर बघितलं तिथे पोळीचा एक तुकडा खाली होता। आजपर्यंत इतक्या वेळा नैवेद्य दाखवला पण एकदाही असा अनुभव आला नाही। आणि जेथून वाटी उचलली तेथे पण 2 थेंब होते। मला खरंच गहिवरून आलं आणि मी मनात म्हणालो, जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला पुढील अनुभव। नमस्कार रेवतीताई, तुम्ही माझ्या नावाचा उल्लेख अवंतिका असं करू शकता। गजानन महाराजांच्या कृपेमुळे मला गेल्याच महिन्यात जॉब मिळालेला आहे, ज्या जॉबची मी 3-4 वर्ष प्रतीक्षा करत होते। खूप इंटरव्ह्यू दिले पण सिलेक्शन काही होत नव्हतं आणि गेल्याच महिन्यामध्ये गजानन महाराजांच्या कृपेमुळे मला जॉब मिळाला आहे। त्याबद्दलचा अनुभव मी मागे शेअर केला आहे। त्यांच्याशी संबंधित असलेला हा दुसरा अनुभव मला। जॉब लागून सुद्धा माझे क्लायंट ऑन बोर्डिंग होत नव्हते, त्यासाठी काही ना काही अडचण येत होत्या आणि त्यामुळे ते लांबत होते। मग महाराजांना प्रार्थना केली की माऊली, माझे क्लायंट ऑन बोर्डिंग लवकरात लवकर होऊ द्या। आणि काय आश्चर्य, गेल्या सोमवारी मी ही प्रार्थना केली आणि 2च दिवसामध्ये म्हणजेच बुधवारी माझे क्लायंट ऑन बोर्डिंग झाले। त्याबद्दल मी महाराजांची खूप खूप ऋणी आहे। गजानन महाराज यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात, त्यासाठी योग्य वेळ ही महत्त्वाची असते। श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला पुढील अनुभव। जय गजानन रेवतीताई, मी शांताराम पांचगणे। मला अनेक वर्षापासून डाव्या बाजूला छातीत दुखण्याचा त्रास होत होता। डॉक्टरांची औषधं घेऊनही त्रास कमी होत नव्हता। मग मी गजानन महाराजांना बोललो की माझ्या छातीतलं दुखणं थांबू द्या, मी माझा अनुभव रेवती चॅनलवर देईन। आणि लगेच माझ्या छातीत दुखण्याचा त्रास बंद झाला। अनुभव देण्यास खूपच उशीर झाला त्याबद्दल गजानन महाराजांची माफी मागतो। जय गजानन माऊली, अशीच कृपा आमच्यावर राहो हीच प्रार्थना। गण गण गणात बोते। दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन श्री गजानन। रेवतीताई नमस्कार, मी मनीषा पुण्यावरून माझा अनुभव शेअर करण्यासाठी उशीर झाल्यामुळे महाराजांची माफी मागते। आपले महाराज भक्तांना नेहमी माफ करतात। माझे 3 अनुभव आहेत। त्यातील पहिला, माझ्या मिस्टरांच्या डोळ्यामध्ये फेस वॉश करताना स्क्रबमधील कण गेला होता, त्यामुळे त्यांना खूप त्रास होऊ लागला। मग मी त्यांना म्हटलं की महाराजांवर विश्वास ठेवा, तुमचा डोळा व्यवस्थित होईल, महाराज तुम्हाला प्रचिती देतील। दिवसभर डोळा खूप दुखत होता। रविवार असल्यामुळे दवाखाने बंद होते। खूप लोकांना विचारून बरीच औषधे डोळ्यात टाकली पण काही फरक पडला नाही। रात्र तशीच गेली आणि सकाळी डोळा व्यवस्थित झाला। मी त्यांना म्हटलं, बघा माझ्या महाराजांनी तुम्हाला प्रचिती दिली। दुसरा अनुभव, माझा फोन बंद पडला होता, दुरुस्तीसाठी दिला होता पण तो दुरुस्त होत नव्हता।
दुकानात फेऱ्या मारून कंटाळा आला होता. मग मी महाराजांना म्हटलं, जर माझा फोन आज मला दुरुस्त करून मिळाला तर मी अनुभव रेवती चॅनलवर शेअर करीन. आणि त्याच दिवशी मला माझा फोन रिपेअर करून मिळाला. अनुभव तिसरा. माझ्या उजव्या हाताच्या करंगळीवर एक छोटी गाठ होती. तिथे रोज मी उदी लावत होते. हळूहळू ती गाठ गायब झाली. असे आपले महाराज आपल्याला चांगले संकेत देत असतात. एकमेकांचे अनुभव ऐकल्यामुळे आपली भक्ती अधिक घट्ट होते. जय जय सद्गुरू गजानन महाराज की जय. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. तर प्रश्न असा आहे की श्रीधर काळे यांच्या वडिलांचं नाव काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा. श्रीधर काळे यांच्या वडिलांचं नाव काय आहे ते सांगायचं आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे लक्ष्मण हरी जांजळ यांच्या घरी पुण्यतिथीच्या कार्यक्रमास प्रसाद घेण्यासाठी गोपाळराव पेटकर व बापट मास्तर आले होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं रमेश काळे, 2 शिल्पास किचन, 3 मनोरमा शेरकी, 4 सुचिता दोराईस्वामी, 5 प्रज्ञा मोघे, 6 गोविंद जोशी, 7 वैभव गोळे, 8 विद्या वानखेडे, 9 योगेश भूमकर, 10 राजेंद्र मोघे, 11 राजेश फरांदे, 12 उर्मिला दामले, 13 साई आंधळे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपले आजचे सर्व अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि त्याचबरोबर भरपूर लोकांनी प्रश्नमंजुषेमध्ये देखील सहभाग घ्यायला सुरुवात करा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.